जूनच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच शुक्र आणि गुरुची युती कर्क राशीत होत असून गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. तसेच चंद्र आणि मंगळाची युती धनयोग करत आहे. तसेच चंद्राचे गोचर वृषभ राशीत होत असल्यामुळे गौरी योग सुद्धा तयार होत आहे. तर या 3 योगांचे आपल्या राशीवर काय परिणाम होतात ते जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण कर्क, सिंह आणि कन्या राशीचे 8 जून 2026 ते 14 जून 2026 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य पाहू. कर्क राशी. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण असून निर्णय घेताना पुन्हा एकदा विचार करा किंवा शक्य झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आर्थिकदृष्ट्या वेळ चांगली असून धनलाभाचे योग आहेत. वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाचा मोठा फायदा दिसेल. घरात आनंदाचे वातावरण असून प्रियजनांसोबत वेळ घालवणार आहात. या आठवड्यात प्रवास टाळणे हिताचे आहे. प्रेमसंबंधामध्ये अहंकारामुळे वादाची शक्यता आहे, त्यामुळे संयम राखा. आठवड्याच्या शेवटी कामात जास्त फोकस केला तर लाभ होईल. सिंह राशी. सिंह राशीसाठी आर्थिक बाबतीत वेळ चांगली असून धनलाभाचे मजबूत योग आहेत. नोकरी असो वा व्यवसाय थोडी समस्या येणार आहे. प्रेमसंबंधामध्ये चढ उतार असून निष्काळजीपणामुळे तणाव वाढू शकतो. घरात तुम्हाला एकटेपणाची भावना जाणवेल आणि काही गोष्टीबाबत मन असमाधानी असेल. या आठवड्यात प्रवास शक्यतो टाळावा. आठवड्याच्या शेवटी एखाद्या तरुण व्यक्तीमुळे ताणतणाव वाढण्याची सुद्धा भीती आहे, तर काळजी घ्या. कन्या राशी. कन्या राशीसाठी आर्थिक बाबतीत कन्या राशीसाठी आठवडा शुभ असून धनप्राप्तीचे चांगले योग आहेत. घरातील परिस्थिती हळूहळू सुधारणार असून तुम्ही जीवनाच्या नव्या टप्प्याकडे वाटचाल करणार आहात. प्रवासातून लाभ मिळेल, तसेच जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रेमसंबंधामध्ये एखाद्या महिलेमुळे काही समस्या येऊ शकतात. नोकरी असो वा व्यवसाय एखाद्या प्रोजेक्टमुळे मानसिक ताणाची भीती आहे. दरम्यान आठवड्याच्या शेवटी परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसेल. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्ही हे व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो नक्की करा. तुम्हाला तुमच्या कुंडलीविषयी किंवा तुमचे काही वैयक्तिक प्रश्न असतील तर तुम्ही मला मेसेजमध्ये तुमचे बर्थ डेट, बर्थ प्लेस आणि बर्थ टाईम या गोष्टी पाठवून मी तुम्हाला 24 तासाच्यात त्याचं उत्तर देईन.